ज्ञानदीप लावू जगी क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार करावया नाशिवंतमध्ये जाणार सगळ आयुष्य तो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंतमध्ये जाणार सगळ आयुष्य तो काळ सावधान हरित कामनी लोकीच्या ए नका किंवा नाही दुरे बरोबर नाशिवंतमध्ये जाणार सगळ आयुष्य तो काळ सावधान समचरण सर्व संगीला बुदाबा जगडनी तपाणी माटी मंडनान तरुण तुलसी माला गंजने द्रम सबैल बला शलम चिंतयामि महायोग बेटे बेटे देवरत्य मोर मोर मरी गाय रातमणि तहे समागते श्रेष्ठ मान मान पर ब्रह्म परम भजे पांडुरंग हो हरि कलावती ज्योतिरार्तावतारम कलंकांगदी ज्योतिकामदी वक्त्रम फलानी शिवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मी कला कुसे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला की सेवकला सेवेला की सेवक जानो बजा दो गया देवा यावरी करावा हेरो Bye.
लागलो निज चरण आव स्वामी तुकया देवा यावर न करावा भेर लागून या पाया विनवी तू तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा आ सुख सोळा स्वर्गे नाही क्षणोक्षण हाची करावा विचार तराव या पारभव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी हे अकारण करुणावरून आले भक्त काम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि मामांच्या कृपा आशीर्वादानं आजच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबा आणि तुकाराम महाराजांना बरं का विचार करायला होता विचार करायला आणि जी विचार करायला होता आणि विचार केला पाहिजे कसा विचार केला पाहिजे क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे पण क्षण म्हणजे किती राजेंद्र दादा क्षण सांगितला आयुष्यभराचा क्षण पण हा विचार करावा का विचार करावा महाराज म्हणले या जगतातलं सगळ्यात मोठं गणित विचाराचं विचारा वाचून न पाविजे समाधान मिळत नाही मग आम्ही जे समाधान जर मिळवायचं शेखर दादा माझं म्हणणं आहे की जगतातलं सगळ्यात मोठं गणित हेच आहे की काय केलं पाहिजे आम्ही जगतामध्ये आलो तर विचार केला पाहिजे पण कसा विचार सारा महाराज म्हणले क्षणोक्षण हाची करावा विचार असे दे आणि मग तराव या पारभव सिंधू का विचार करावा तर नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान पण त्याकरता काय करावं संत समागमाची आवड धरावी परमार्थाची तातडी करावी आणि नाशिवंत देह जाणारी अशी कल्पना ठेवावी पण ठीक आहे तुकोबार आहे यानं काय होईल तुकोबार आहे म्हणजे हा व्यवहार या लोकातला होईल म्हणून डोळ्यात दूर घालून बसू नका नका डोळे धुरे भरोणी राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठाला अभंग गोड निवडलाय प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही खरं तर आज आपलं येळपणे गाव बरोबर ना आणि या गावामधली एक लाडकी माता नवे नवे या गावची एक आदर्श माता नवे नवे प्रेमळ माता स्वर्गीय सौभाग्यवती लताई बाबूराव देवीकर हा लताई महादेव देवीकर आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं थोडस इथं चुकी झाली लिहिताना आणि म्हणून आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे गोड आयोजन आणि गोड नियोजन या परिवारानं केलं आजचं कीर्तन नेमकं मी येळपणे गावात करतोय का पंढरपुरात करतोय याचा प्रतिभास मला होतोय का माहिती का वाजवायची तर जोरात वाजवायची नाही तर वाजवायचीच नाही आणि म्हणून ना एकदा वाजवा जोरात टाळे वाजवा असं गोड आयोजन नियोजन केलं आणि सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं इथं आलोय अशी गोष्ट कमी नाही की ती गोष्ट इथं कमी आहे असं बोर्ड दाखवायला जागा नाही की ही गोष्ट कमी आहे आणि म्हणून धन्यवाद देईल मी या देवीकर परिवाराला आईन मागं मोठा परिवार आहे त्यामध्ये त्यांचे पतिदेव महादेव दादा आहे त्यामध्ये दोनही मुलं आणि माझ्या दोनही बहिणी त्यामध्ये बापू दादा आहे सतीश दादा आहे गोदावरी ताई आहे अरुण अक्का आहे ही चारही मुलं आणि या चारही मुलांनी केलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा आज त्यांच्या मग पुतण्यांचा सुद्धा मोठा परिवार आहे त्यामध्ये भाऊसाहेब दादा आहे बाबासाहेब दादा आहे पैलवान पप्पू दादा आहेत आदरणीय आमची रुक्मिणी ताई आहे राधा ताई आहे शुभम दादा आहे शुभांगी ताई आहे रिदांश दादा आहे अशा परिवार आणि या परिवारानं केलेला ज्ञानयज्ञ सोहळा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असताना गोड ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी साजरा केलाय अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये मी बोललेलो आहे पण या ठिकाणी गोड असं गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे हा एकल्याचा नवे खेळ म्हणून जमवला गोड मेळा असा गोड मेळ या ठिकाणी घातलाय महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहे नामवंत मृदुंगाचार्य नामवंत हार्मोनियम वादक नामवंत टाळकरी नामवंत विनेकरी बाबा सगळं काही नामवंत स्पीकर सगळं काही या व्यासपीठावर उपस्थित आहे यापैकी नामवंत चॅनल असं सगळंच या ठिकाणी उपस्थित असताना आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आपण सगळेजण उपस्थित असताना महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य गायन सम्राट गान कोकिळा गान गंधर्व जे इकडून गातायत ते आदरणीय महाराष्ट्रातले सुपरिचित आणि सुप्रसिद्ध असणारे गायनाचार्य ज्यांचं ऐकावं गायन आणि मनाला भावून नेणारं गायन पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ किंवा मामांजवळ जाण्याकरता स्मरताची एवढा गोड आवाज असे आपल्या सगळ्यांचं वैभव आदरणीय सुनीलजी महाराज पवार एकदा जोरदार पवारांनी पवारा करता टाळी वाजवली पाहिजे असं आणि मग टाळी वाजवली पाहिजे एकदा वाजवा आणि मग टाळी वाजवली पाहिजे आदरणीय आमचे सुनील महाराज आहे दादा टाळी वाजवली पाहिजे असं आणि म्हणून
आमचे सुनील महाराज इतकं सुंदर गायनाचं व्यक्तिमत्व आहे. आणि महाराज हे मला वाटतं मामा तुमच्याकडून करून घेतात. मामांनी तयार केलेले आपल्या भागातलं वैभव आहे. मला वाटतं मी तर ठाणगेवाडीला कायम कीर्तनाला येतो. मला वाटतं जसं तिथं कीर्तन सोहळा सुरू झाला तसं मला वाटतं आमच्या सुनील महाराज तिथं आहेतच, बरोबर ना. आणि मला वाटतं त्या मामांची कृपा आमच्या सुनील महाराजांवर झाली. आज महाराष्ट्रात नाव झालं महाराजांचं. एकदा जोरदार टाळी वाजूया आमच्या सुनील महाराजांकरता. त्यांचे आभार व्यक्त करतोय. तिकडून जे महाराज आहेत ना ते संपतजी महाराज आहे. इतकं त्यांचं सुंदर गायन आहे. ते एका चरणाकरता 5 ते 8 चाली वापरतात. तुम्ही म्हणता कस काय, ध्रुपदाला 4 आणि उत्तरार्धाला 4, म्हणजे कधी कधी एका भाजण्याला एकच चाल म्हणायला अवघड जाते. हा, पण हे महाराज असे हे महाराष्ट्रामध्ये मिक्स चालींचा बादशाह आहे. ज्यांचं गायन संपूच वाटत नाही म्हणून त्यांचं घरच्यांना नाव संपत महाराज ठेवलंय. हा, आज एकदा टाळी वाजवा आमच्या संपत महाराजांकरता. आणि दोघं जोडी असे ना, गरीबाचा कार्यक्रम असू द्या नाही तर श्रीमंताचा कार्यक्रम असू द्या, तेवढ्याच ताकदीने दोघांचा कार्यक्रम करतात बरं का. यांच्याकरता टाळी वाजवा दोघांकरता. धन्यवाद आहे, त्यांना आभार व्यक्त करतोय. तिकडून जे गातात ना आपल्या भागातले वैभव आहे त्यांचं सुद्धा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यावर कानपटलावर मोठं नाव आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. नाव काय मला माहिती नाही पण सुंदर गातात, थोरात आणि जे जोरात गातात असे थोरात महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. सगळी माझी टाळकरी मंडळी आहे त्यांना धन्यवाद. सूर दे चलायचे. आणि विनेकरी बाबांकडे बघितलं, विनेकरी बाबांकडे सखा बाबाची आठवण झाली. सखा बाबा हा नाही कळालं असू द्या. आणि म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतोय. आमचे खरं तर आमचे चॅनलवाले आदरणीय आमचे गावडे महाराज बरं का, त्यांचं ज्ञानदीप लाऊजगी नावाचं चॅनल आहे. अनेक त्यांचे सबस्क्रायबर आहे. मला वाटतं आता त्यांचा परिवार 4.5 लाख 5 लाखापर्यंत पोहोचलाय. असे आमचे महाराज बरं का, गावडे महाराज आहे. सुंदर कीर्तन करतात. ते सुद्धा टाळी वाजवायची त्यांच्याकरता, ते सुद्धा उपस्थित राहिले. त्यांचे आभार मॉनिटर देऊन सांगतात महाराज. आणि म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि खरं तर विशेष तत्वानं आमचे राहुरी तालुका कणगर गाव आहे. तिकडे राहुरी तालुक्यात मोठा भाग आहे. आणि राहुरी तालुक्यातलं एक गोड व्यक्तिमत्व आणि त्या भागातलं एक नावाजलेलं नवे महाराष्ट्रातला ज्यांना पखवाज क्षेत्रातला ढाण्या वाघ म्हटलं जातं असे आमचे अनिलजी महाराज बरं का. एकदा जोरदार टाळी वाजूया त्यांच्याकरता. त्यांचे आभार व्यक्त करतोय. जगन्नाथजी वाडेकर हे नावाचं तुम्ही भजन ऐकलं असेल. देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर हे भजन तुम्ही ऐकलं असेल. त्यांचे स्वतः जगन्नाथ वाडेकर त्यांचे स्वतः पुतणे आज आपल्या कीर्तनाकरता हे हार्मोनियमची साथ देण्याकरता आले. त्यांच्याकरता टाळी वाजूया. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आमचा शुभम दादा बरं का, लाडका आहे सगळ्या कीर्तनकारांचा या भागात. आणि या भागातली नामवंत साऊंड सिस्टीम आहे. मला वाटतं या भागातला टॉप 1चा साऊंड म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यांना धन्यवाद आहे. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो मामा बरं का. दोघांनाही धन्यवाद आहे. सगळे आपण उपस्थित राहिला. ही सगळी आज या ठिकाणी परिसरातली सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया जन्माला तर जगणं गोड करा. किती गोड करा. महाराज म्हणले पवित्र तिकुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. मग एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला कशा करता जन्माला आलो माहिती का. आम्ही ज्या कारणाकरता जन्माला आलोय उत्तम रित्याचं भजन. माझा आवाज येतोय ऐकायचा. मग एवढ्या पवित्र आणि पावन कुळात कशाला करता जन्माला तर जगण्याची भूमिका गोड करण्याकरता जन्माला. असं
जगतातली महत्वाची भूमिका एकच आहे की आम्ही भजन करायचं. मी नेहमी सांगत आलो की आपल्यासारखी माणसं ना जगात नाही. का जगात नाही ना माझं म्हणणं आहे की आपल्यासारखी माणसं जगात नाही. माझंच म्हणण्यापेक्षा तुकोबारायचं म्हणणं. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे आमदारांचे आपलं हरीचे दास जन्म घेते एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला ज्या राज्यात जन्माला राज्याचं नाव काय मला वाटतं आपण ज्या राज्यात जन्माला या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य महाराष्ट्राचं. अनिल ना बरोबर बरं महाराष्ट्रात जन्माला यात काय नवल ज्या जिल्ह्यात जन्माला तो जिल्हा साहेब बोला अहिल्यानगर. हा अभिमानानं बोलायचा. कोणता जिल्हा बोला ना अहिल्यानगर. आणि अहिल्यानगर मधला तालुका कोणता पारनेर तालुका श्रीगोंदा. आणि श्रीगोंदा बद्दल काय बोलायचे सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायवारी करणारा तालुका श्रीगोंदा. बाळूमामाची सेवा करणारा तालुका श्रीगोंदा. कीर्तनाची आवड असणारा तालुका श्रीगोंदा. मला वाटतं सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा श्रीगोंदा. नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त साखर कारखाने जास्त असणारा तालुका श्रीगोंदा. सगळ्यात जास्त कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येने येणारा तालुका श्रीगोंदा. सगळ्यात जास्त चांगल्या वृत्तीची माणसं सुद्धा श्रीगोंदा. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारी माणसं कमी म्हटलं. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा आपला नाही. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला जगणं गोड करा. किती गोड करा काकड्यातले आता जागा हो आता जागा बाई जागा ए छोरी दीजिए ना डोनी बागा छोरी जल्या ना डोनी बागा ए छोरी दीजिए ना डोनी बागा छोरी जल्या ना डोनी बागा आता जागा ओ आता जागा बाई नो आता जागा आता जागा बाई नो स्मरण करा पंढरी हे नाही त्यांचं प्रमाण झालं का टाळी वाजवायला नाही त्यांच्यासारखं गात गातात त्या गाण्यावर सतत प्रेम करावं. आणि म्हणले मग जाग व्हावं उठा उठा सकाळ झाली मोती आपलं ते नाही तिकडं नाही जायचं. सकाळ झाली प्रभाती म्हणी रामचिंतित महाराज म्हणले मग हे केलं पाहिजे. आणि जगाच्या मालकानं आपल्याला भजना करता पाठवलं. किती भजन गोड असं शास्त्रात असलेले दादा की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. नाना किती वेळा जरा बोला. 3 वेळा आंघोळ केली पाहिजे शास्त्रात असलेले. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे.
तुम्ही काय करताय जरा मोठ्याने बोला ना तुम्ही काय करताय तुम्ही 3 वेळा जेवताय हा खाताय आणि एकदाच आणि वरून मलाही सांगताय सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला माझं म्हणणं नाही कबीरदास महाराजांचं काय म्हणले ते औटा हात का मानवते अल्लाह ने तुझे दिया औटा हात का मानवते अल्लाह ने तुझे दिया ए खाया पिया सुख से ए खाया पिया सुख से ना जमाना अरे खाया पिया सुख से ना जमाना भज मन तू भज दारात देऊन सांगितलं तू कोबर आहे आपल्याला दारात मग घ्या म्हणले देव घ्या कोणी आयता आला घर पुसवणी पण सगळे लोक म्हणले घ्या पण दुसऱ्या वर्गाला तर म्हणले शिवितवारस वाटितवानी घ्या रे होणा कारण तिसऱ्या वर्गाच्या तर पाया पडले लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा भजन करायचं पण भजन कोणाला करायला सांगतात त्याचं उत्तर दिलं गाते श्रोते पाहते चतुर विनोदी दुष्टिते सोहंभावी पूर्ण ज्ञाते सकळ ते गाते कोण चहुवेदे जाण शाही शास्त्री कारण 18 पुराण हरीशी गाती श्रोते कोण ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसात मला साप चावणार आहे आणि त्या सर्पाच्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे परीक्षिती राजा चतुर एकच आहे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तोचे विड चतुर विनोदी नारदजी विनोदी दुष्टिते आपला नगर जिल्हा आणि नगर जिल्ह्यातला इकडचा वरचा तालुका शेवटचा कळसुबाईचं शिखर आहे तिकडे अकोले तालुक्यात मी कीर्तनाला गेलो त्या अकोले तालुक्यात माझं श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी कीर्तन होतं आणि श्रावण महिन्याचा आदला दिवस म्हटलं का काही लोकांचा सण असतो आमोशाशी बा मोठी भव्य दिव्य हा आणि त्या दिवशी काही लोकांचा सण असतो आणि त्यात ज्याचा सण होता तो माझ्या पाया पडण्याकरता आला तो म्हणला महाराज तुम्हाला काय प्रश्न विचारायचा म्हणलं विचार तो म्हणला प्रश्नाचं उत्तर देताना तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागलं कोणाला मला आणि त्याच्या म्हणलं विचार विको कमी करून सांगायला लागले काय म्हणले महाराज प्रश्नाचं उत्तर जर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागलं म्हणलं प्रश्न काय तुम्हाला वारकरी संप्रदायात असे एक साधून गेले की त्यांनी एका गोटात आखी 7 सागर पिले त्यांचं नाव काय मला उत्तर येत होतं मी सांगितलं अगस्त्य ऋषींनी एका गोटात 7 सागर पिले तर म्हणलं महाराज पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं दुसरा प्रश्न असा आहे अगस्त्य ऋषी जर एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखव मला उत्तर आलंच नाही पाहता काय माझ्याकडे शेवटी मी सांगतो ना ऐका ना शेवटी मला उत्तर आलं नाही त्याचे पाय धरावे लागले त्याला बाबा म्हटलं मला काय उत्तर येत नाही तू उत्तर सांग तो म्हणला महाराज तुमचा आजपर्यंतचा अभ्यास शून्य म्हणलं तू उत्तर सांग त्याच्या पाया पडलो त्याला म्हटलं उत्तर सांग तो म्हणला महाराज लय सोपं होतं रे हा पठ्या आख्या एका गोटात 9 सागर पिऊन आला तुम्हाला नाही कळलं त्या दिवसापासून तशी माणसं दिसली तरी गल्ली चेंज करतो सांगायचा मुद्दा हा की अगस्त्य ऋषी स्वामीभावी कोण शुकाचार्यांचे गुरु विदेश जनक 8 जण महाराजांनी विनंती केली काय म्हणले घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळले पापाचे पर्वत जळले पापाचे जळले पर्वत जळले नामस्मरण करण्याकरता भूमिका असा आणि नामस्मरण तुम्ही इथं कीर्तनाला तुम्ही नाही आला
मला वाटतं तुमच्या पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आहे असेल. बरीच आता याच्यातली बरीच चांगली लोक प्रतिष्ठित लोक आहेत. एवढं मोठी जबाबदारी असताना कारखान्याचं सगळी काम असताना सुद्धा काय काय लोक येऊन बसले. हे पाहिलं काय काय लोकांजवळ एवढा मोठा व्याप आहे. काय काय नेते जिल्हा परिषद पंचायत समिती जवळ आली तरी कीर्तनात येऊन पाहतोय जवळ. मला वाटतं एवढा वेळ काढणं म्हणजे अवघड आहे. म्हणजे मी कोणाचा प्रचार करायला नाही आलो, पण सांगतोय मानवी जन्मामध्ये महत्वाचं गणित आहे. असलं पाहिजे. आणि इथं कोणी येत नाही, तुका म्हणी येते पाहिजे बोला. आणि या रे गबाळ्याचे का म्हणा, इथं येणारा प्रत्येक मनुष्य हा देवानं बोलवलेला. हे बोलो इरादे लाख बनते हैं बनकर टूट जाते हैं, लेकिन इस मंडप में वही लोग आते उन्हें भगवान जी बुलाते, उन्हें भगवान जी बुलाते. तिथं कोणी येत नाही. आणि मग येणारा मनुष्य भाग्यवान आहे. मग त्याने भजन करावं. आलात ना तर टाळी वाजवली पाहिजे. मी आता नाही, पण टाळी वाजवण्याचं सामर्थ्य अगणितच आहे. जरी आपण चुली करून बसलो असलो कीर्तनात, पण तरी मांडी घालण्याचं सामर्थ्य जोपासलं पाहिजे. किती जोपासलं पाहिजे. आम्ही या जगतातलं महत्वाचं गणित एकच ठेवलं पाहिजे. माझे पुण्यात एक मित्र आहे, थोडस फायदा सांगेल आणि मग पुढच्या मुद्द्यात तुम्हाला सांगू का. कीर्तन नुसतं अध्यात्माच्या दृष्टीने पाहणार, कीर्तन वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा पहा. अनिलजी का माहिती का, मला वाटतं वैज्ञानिक दृष्टीने कीर्तनाचं भाव इथं थोडीशी वेल एज्युकेटेड लोक आहे, शार्प आहेत, ब्रिलियंट आहे, थोडीशी हुशार आहे. थोडं बोलू कीर्तन थोडस फायदा असेल. तुम्ही म्हणता काय फायद्याचं आहे. आता आम्ही लोक तुम्हाला हे महाराज मंडळी म्हणतात टाळी वाजव, विठ्ठल विठ्ठलला, तरी काय काय लोक टाळी वाजवली पाहिजे. का टाळी वाजवली पाहिजे. टाळीचं सामर्थ्य अगणित आहे. पुण्यात एक माझे मित्र आहे डॉक्टर कथे नावाचे, त्यांचं आनंदवन नावाचं हॉस्पिटल आहे पुण्यात. मोठे हृदय तज्ञ ते हृदय नीट करणारे. मांडकेन नंतर त्यांचा नंबर लागतो, नितू मांडकेन नंतर त्यांचा नंबर लागतो मॉनिटर थोडासा. आणि मग त्यांचा नंबर आणि मी त्यांच्या जवळ जाऊन नेहमी बसतो. आणि माझं म्हणणं आहे दादा, माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसावं. साहेब काय म्हणणं आहे बोला. शहाण्या माणसाजवळ बसावं, पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं. तुम्हाला नाही कळालं. हा 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 हे महत्वाचं होतं. अतिशहाण्या माणसाजवळ बसू नये का, तोच रिकामा आहे, तो आपल्याला काय शिकवणार. हा तुम्हाला कळलं काय ना, आता कळलं काय. नगरी गेल्यानंतर पत्रेच त्यांना मी काय करणार आहे असं. आणि मग ना त्यांच्याजवळ जाऊन बसलो. म्हणलं डॉक्टर साहेब इकडे बघा, इकडे बघा. डॉक्टर साहेब मी लोकांना सांगतो की टाळ्या वाजवा, पण टाळी वाजवण्याचं सामर्थ्य काय. ते म्हणले महाराज टाळी वाजवण्याचं सामर्थ्य असं आहे, या हातांमध्ये हजारो नाड्या, आपण त्यांना शिरा म्हणतो, नसा म्हणतो, बरोबर ना. हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात, बरं का ना, एकमेकावर जेव्हा आदळतात त्यावेळेस पांडुरंगानं आपल्या मामानं या हातातल्या नाड्यांना एक ताकद दिली. काय, जो कोणी माझ्या नामस्मरणात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या नाड्यांक दिलंय. आणि ज्या वेळेस आपण नामस्मरणात टाळी वाजवतो रक्त शुद्ध होतं, आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा, कोणीच वाजवलं. आता फायदा सांगितलं ना, फायदा सांगितलं कोणी ऐका. आणि म्हणून टाळी वाजवली पाहिजे. पण हीच टाळी भगवंताच्या नामस्मरणात वाजवावी की आई वडिलाच्या नामस्मरणात वाजवावी. महाराज म्हणले दोन तत्व आहे. आई वडिलाच्या सेवेत जरी वापरली ते सुद्धा देवच आहे. तू का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आई वडिलासारखं तीर्थ नाही. आणि मग ते तीर्थ जर आपल्या पाठीशी असेल ना, तर या जगात आहे ना महत्वाचं गणित सांग. आज ना मी लताईबद्दल लिहून आलो. मला लिहायची सवय. माझ्या घरच्यानं लहानपणी माझं नाव कविराज ठेवलं. म्हणजे आता नाही बरं का, लहानपणापासूनच. 5वीलाच नाव ठेवलं होतं. 5वी म्हणजे 5वीला नाही, ज्यावेळेस माझं 5वी होती का, 5वी म्हणजे 5 दिवसाचं होतो मी तवाच. हा हा त्यावेळेसच नाव ठेवलं माझं कविराज. आणि माणसानं साहेब नावानुसार वागावं. तुमचं काय म्हणणं आहे बोला बोला बोला. नावानुसार वागावं. कशानुसार वागावं, नावानुसार वागावं. आणि मग मग त्यांच्याबद्दल माझ्याबद्दल त्यांनी नाव ठेवलंय तर मी तसं वागलं पाहिजे. नाही तर नाव मोठं असं नाही, असं नाही वागतोय मी तसा. लिहिलंय आज येता आमच्या लताईबद्दल लिहिलंय. तिच्या माग बापू दादा आहे, सतीश दादा आहे, आणि माझी गोदावरी ताई आहे, अरुणा काय. आल्यात ना दोघी जणी आल्यात ना. आज तुम्हाला दोघींना जर विचारलं ना आईची किंमत काय, आज तुम्ही दोघी सांगताल नाही की आईची किंमत लय मोठी असते. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते. ए लताई तुझ्याबद्दल बोलतोय ग. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते. अगं सर्व संपुणी भक्त राहते तुझेच गणाते.
या किविल वाण्या बाळाची ती आई तुझ्या वाचूनच वाट बळते, पण खरी आईची माया ज्याला आई नाही ना ग त्यालाच कळते। आई म्हटलंय ग, बेटा गुंडा हो या अगर मवाली, माँ तो अपने आंचल में छुपा लेती है। अरे माँ तो भिकारी हो या हो तवाय, माँ तो माँ होते। आई इतका अंतकरण जगात मोठं कोणाचं नाही। ए अख्खे तुम्ही दोघी बसल्यात आज कीर्तनात, डोळ्यात पाणी येईल तुमच्या। एका लिकीला जर विचारला की तुझं माहेर कुठपर्यंत, तर एका लिकीच्या डोळ्यात पाणी येतं, ती सांगते दादा माझी आई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत माझं माहेर आहे। लेक माहेरला आली तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई असते, पण ज्या दिवशी माहेरातली आई निघून जाते ना आई, त्या दिवशी माहेरातले कांदे संपतात, बटाटे संपतात। आता लेक मध्ये जायचं तरी कोणा करता, जिच्या करता जायचं होतं ती संपली। अरे आईचं वर्णन लय मोठं आहे, ती आयुष्यामध्ये सरतही नाही आणि आयुष्यामध्ये उरतही नाही, तिचं गणित लय मोठं आहे। म्हणूनच लिहिलंय ना, आई तुझ्यासारखं जगात मोठं कोणी नाही। शब्द आहेत काय हे
इतकं गोड सांगितलं महाराजांनी, भावमधुर गायनातून सांगितलं की आईसारखं जगात मोठं कोणी नाही. हे मी लिहिण्यापेक्षा संतांनी सांगण्यापेक्षा अनेक संतांचं म्हणणं तेच आहे, आकाशाची उपमा आईला द्यायला जावं. पण आकाश सुद्धा कमी पडतं आपल्या आई पुढे. तुम्ही म्हणता ना कसं काय, आकाशाची उपमा आईला का देता येत नाही सांगू ना. आकाश रंग बदलणार आहे, कधी ढवळं होतं, कधी निळं होतं, कधी काळं भरून जातं ते आकाश. पण आमच्या आईनं कधीच रंग बदलला नाही. आईला आकाशाची उपमा देता येत नाही. मायबाप थोडं पुढे बोलू, जाणीवपूर्वक वाक्य वापरे. समुद्राला सुद्धा उपमा देता येत नाही. बोला, समुद्र तर अथांग आहे ना, ज्याचं मोजमाप करता येत नाही असा समुद्र आहे. पण सतीशजी सांगू, समुद्राला सुद्धा आईची उपमा देता येत नाही. तुम्ही म्हणता कसं काय, समुद्राचं पाणी चवीसाठी कसं आहे, खारट आहे. आणि आपल्या आईनं आम्हाला कधीच खारं प्रेम दिलं नाही. तिच्याकडे नेहमी गोड प्रेमाचा झरा होता. ती सगळ्यात मोठी आहे. म्हणून तिच्याबद्दल बोलत असताना, तिच्याबद्दल सांगत असताना तिलाही मोठी आहे. काय करते माहिती का, ते काय करते, तिच्यासारखं जगात वर्णन, अनमोल जन्म देणारी तीच आहे. आणि म्हणून तिच्याबद्दल बोलावं. काय करते ते, हाडाचे तुझ्या कष्ट तुझ्या अनमोल दिला तुझे उपकार फिरणार नाही. अनमोल दिला तुझे उपकार फिरणार तुझ्याबद्दल बोलायला चाललोय काय, तुझ्याबद्दल बोलतोय, तुझ्याबद्दल बोलतोय आई. अगं शाळेतून घरी यायला 5 मिनिटं उशीर व्हायचा, पण 5 मिनिटांमध्ये इतकी व्याकुळ व्हायची तू. 5 मिनिटांमध्ये इतकी व्याकुळ व्हायची, अख्खा गावात बात करायची. किती बोलली घरी येताना उशीर मजला होई, गली बात बिरची मला तो तुझ्या या मायेची, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. जगतामध्ये आम्ही आलो, हे प्रेम आम्ही त्या माध्यमातून जोपासलं पाहिजे. आणि हे प्रेम ज्या दिवशी जोपासत चालू, त्या दिवशी महाराज मला वाटतं आईच्या कृपेशिवाय, आज मला वाटतं बापू दादा आणि दुसरे कोण, बापू दादा, सतीश दादा, आज दोघांबद्दल, आज या दोघांनी नाही सोहळा आयोजित केला. तुम्ही म्हणता या दोघांनी आईचा सोहळा आयोजित केला, दोघांनी नाही सोहळा आयोजित केला. तुम्ही म्हणता हे कसं, तुम्ही असं काय बोलता. आईचा सोहळा या दोघांनी नाही केला. मला वाटतं तिच्या विचाराचा सोहळा आज पार पडला. तिने विचार चांगले पेरलं की चांगलंच उगवतं. जसं तुकोबाराय म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ, चांगलं फळ. आणि मला वाटतं हे फक्त त्याच, माझं सुद्धा सांगा, विको कमी करून सांगतात. काय म्हणतात, मानवी जन्मातलं महत्वाचं गणित किती गोड आहे. महाराज माझं वय 26 बरं का पोरं, म्हणजे मी वय सांगायला नाही आलो इथं, पण माझं वय 26 चालू शेखर दादा. पण माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या या वर्षी 27 पूर्ण झाल्या. तुम्हाला विश्वास नाही बसणार.
सतीश दादा तुम्हाला विश्वास नाही बसला राजेंद्र दादा सांगू का अनिलजी का विश्वास नाही बसणार माझं तर वय 26 आहे पण वाऱ्यात 27 झाले साहेब कस काय ती म्हणता 27 कस काय वय तर 26 आहे पण पंढरपूरच्या वाऱ्या कस काय सांगतो ना हा ज्या वर्षी मी पोटात होतो ना त्या वर्षी ती मला घेऊन गेलती तिच्या इतकं जगात मोठे उपकार कोणाचे नाही आईचे उपकार असले की काही बी करता येतात फक्त आईला मानायला शिका पण माझ्या वयातली पोरं म्हणजे तुम्ही नाही बरं का पोरं तुम्ही जेवढे कीर्तनात आले सगळे चांगले आहेत माझ्या वयातली पोरं काय काय बोलताना आईला म्हणतात तुला काय कळतं तू गप्प बस तुम्ही नाही इथले पोरं नाही हा 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 माझ्या वयातली पोरं म्हणतात आईला तुला काय कळतं तू शांत राहा तू गप्प बस काय तू काय म्हणतात काय मर म्हणतात मी कधी कधी विचार करतो आईला जर काही कळत नसतं ना पवार दादा बर का आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरवायच्या ऐवजी हा मग तिच्या इतकं मोठं कोणी नाही काय करते अरे ती लय गोड आहे बर का आकाशी काय करते माहिती का ती काय करते तीन बांधल तीन बांधल ढिला एक भरविला होड रक्ताची लागली ए लागे चावून फुटाया आज पक्षी जाई माया मंदिर लागे कळस फुटाया माया मंदिर लागे कळस फुटाया आज जगतातलं सगळ्यात मोठं वैभव तेच आणि हे प्राप्त करावं आणि ज्यानं हे प्राप्त केलं महाराज म्हणले त्यानं क्षणाक्षणाचा विचार केला हा विचार करणं सुद्धा लय गरजेचं आहे मला वाटतं काही लोक पंढरपूरला जातात आळंदीला जातात आजही बरीच लोक गेल्यात पंढरपूरला म्हणजे मी कोणाला विरोध करतोय अशा भाग नाही बरं पण माझ्या नजरेत आणि बऱ्याच वारकरी संप्रदायाच्या नजरेत त्या लोकांना पंढरपूरला जावं साहेब कोणी माहिती का ज्यानं घरातल्या आईमध्ये रोखमाई आणि बापात विठोबा शोधला त्यांनीच पंढरपूरला जावं नाही ते इतर लोकांनी तर कधीच पंढरपूरला जाऊ नये तुमच्या हातून नाही काढणार ते जाऊ नये अशा माणसानं पंढरपूरला माय बाप केवळ काशी आणि ते नेणं जावे तीर्थाशी म्हणून हा विचार करा आई वडिलाच्या सेवेचा काय विचार करा तरुण जाता येईल आई वडिलाच्या सेवेतून अभंगाचं पहिलं
असं वाटतं मंडपातले कधी म्हातारी उचलून वावळा आणि परत ठेवून द्यावं. लय गोड गायल. महाराज म्हणले किती गोड. क्षणोक्षणाचे करारा मग महाराज म्हणले विचार करा. कोणता विचार करा? समाधानी राहण्याचा विचार करा. आणि समाधान कधी मिळेल सांगू शकतो. मला वाटतं समाधान हे नामस्मरणात प्रमाणे माझ्या उगाच बोलणार सदा नाम घोष करू हरी करू तेने सदा चित्ता समाधान. पण सध्या सांगणाराही समाधानी नाही. आणि पुढे बोला तुमच्या घ्या ना सगळं आमच्याकडे बोला. सध्या सांगणाराही समाधानी नाही, ऐकणार आहे. म्हणजे काय झालं बिघडून गेलंय चक्र. आणि मग ना हे चित्र बदलणं गरजेचं आहे. समाधान लय महत्वाचं बाबा. काय मी सांगू समाधान लय महत्वाचं. जुन्या काळात माणसांकडे पैसा नव्हता पण सुखी होती, समाधानी होती. पण आता माणसाजवळ पैसा आला पण पैशानं सुखही खरेदी करू शकत नाही आणि समाधानही खरेदी करू. पण सांगू सावता महाराजांनी अभंग लिहिला. कोणी दिवशी बैसोनी हातीवर, कोणी दिवशी पालकी सुभेदार, समयाशी सादर व्हावे आणि देव ठेवील. पण हे फक्त सांगायला आहे, ऐकायला. आम्ही तसं वागत. माझं सांगतो माझ्याकडे आहे अजून 10-15 मिनिटं वेळ. बोलणार आहे. हा काय झालं त्या दिवशी कीर्तन संपलं दादा बरं का. कीर्तन संपलं गावाच्या बाहेर माझी गाडी निघाली आणि 4-5 कार्यकर्ते चांगले यांच्यासारखे चांगले बपकेचे बपके अशा आड प्रशांत भाऊ सारखे चांगले हा बापू दादा हा. आणि अडवलं मला गावाच्या बाहेर 400-500 किलोमीटर 400-500 मीटरला अडवलं मला प्रशांत भाऊ बरं का. फोन आलता तेवढ्यात प्रशांत भाऊला पण. हा आणि मग ना अडवल्यानंतर मला आणि गावाच्या बाहेर मला अडवलं बरं का बरोबर. आणि मला म्हटले महाराज थोडं थांबा प्रॉब्लेम झाला. म्हणलं कसला प्रॉब्लेम? अनिलजी मला म्हणले प्रॉब्लेम झाला. म्हणलं कसला प्रॉब्लेम? शेखर मला म्हणले प्रॉब्लेम झाला. कसला प्रॉब्लेम? ते म्हणले पाकिट दाखवा तुमचं. मी त्यांच्याकडे दिलं. हा त्यांनी त्याच्यातले पैसे मोजले, त्यांनी चेहरे पाडले, पैसे मोजले. म्हणलं काय झालं चेहरे पाडाय तुम्हाला? ते म्हणले या सप्त्यातले इथून मागच्या कीर्तन करानं तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरले आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरले. हा तुमच्यावर झालेला असंच म्हटले ते. म्हणलं आता काय करायचं? हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. तुम्ही 5 मिनिटं जागेवर थांबा. याच्यात आम्ही दुप्पट करू. आता दुप्पट म्हणलं तुम्हाला नकोय का? मी लय जांबारी खूप झालो मोगेम भाऊ. म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेलं का अजूनही आले नाही. टाळ्या वाजी द्या पाहिलं का. माझ्या पाकिट गेलं त्यांना आनंद झाला. हा त्या दिवसापासून ठरवलं जेवढं मिळेल तेवढं घरीच न्यायचं, माघारी द्यायचं नाही गाड्या. डिझेल सुद्धा करून घालावं लागलं. असं कुठं असतं वय. म्हणून म्हणतोय समाधान लय महत्वाचं आहे. आणि ज्या माणसाजवळ समाधान आहे ना ऐका त्या माणसाची आई वडिलाची सेवा सुद्धा ग्रेटच. आजी 2 पोर आहेत ना आईच्या सेवेतच ज्यांनी समाधान मानलं. आज वारी आहे, पंढरपूरची वारी आहे आणि योगायोग वारीच्या दिवशी आईचं पुण्यस्मरण यावं याच्यापेक्षा जीवनाचं सार्थक अजून काय पाहिजे. हे शेवट गोड झाला, शेवट गोड झाला. आणि ज्यानं शेवटा करता प्रयत्न केला तुकोबाराय म्हणतात मी नाही, कविराज महाराज नाही म्हणत. याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटा करता प्रयत्न करा आणि शेवट कसा गोड करावा तर तुकोबाराय म्हणतात मी केला आणि तुम्हाला सुद्धा सांगतोय सेवितो हारा सेवितो हारा
हे सुरा तोची सुरला विठे आम्ही मग काय केलं पाहिजे जरा पुरावा द्यायला लागला पवारजी इकडे बघा काय केलं पुरावा असा आहे मग जगतातलं महत्वाचं गणित सांगायला लागले तुकोबार म्हणले सांभाळ केला कोणी केला एवढं पुरावा सांगणारे मला माहिती लय दाट पेरला की वर कान झाला बारीक पडात त्याच्यामुळे पेर मापा ठेवणार आहे मी परत फाट्याच्या बाहेर गेलो कोळ पहिला त्रास करतं त्याच्यामुळे थांबणार आहे मी आहे का आणि मग ना काय केलं पाहिजे हा आणि मग पुरावा आहे माझ्याकडे तुकाराम महाराजांचा पुरावा आहे तुकाराम महाराजांचा तुकाराम महाराज आहे ना तुकाराम महाराज इथं कीर्तना लोगावला यायचे लोगाव इथं बघा पुण्याच्या अलीकडं त्या आता तिथं विमानतळ झालं आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले आता काहीतरी हा तिथं लोगावचं आणि तिथं विमाननगरच नाव आहे काहीतरी त्या सिटीलाच हा आणि मग तुकाराम महाराज आहे ना तुकाराम महाराजांची तिथं शिळा मंदिर आहे तिथं कीर्तन असायची आता माझं योगायोग यावर्षी भाग्य तिथं कीर्तन झालं आणि तुकाराम महाराज ना कीर्तनाला तिथं यायचे आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांचे नजराना घेऊन यायचे दिवट्या छत्री गोड सोनं माणिक नाणं सगळं मांडायची तुकोबारायचं तुकाराम महाराज म्हणायचे नको आम्हाला सोने रुपये आम्हा मृत्यू के समान दिवट्या छत्री गोडे हे तो बऱ्यात न पडे आताचे आम्ही असतो का आम्ही म्हटलो असतो दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यातचे घोडे असं म्हटलं असतो नाही ते तुकाराम महाराज होते नाही लागत आम्हाला नाही लागत अरे लय तुकोबारायचा पार मारतो वेगळाच होता अनोरेनो या थोकडा तुका आकाश एवढा अरे त्यांच्या नावावर यमाला थरथर कापायचा तुकाराम तुकाराम घ्यायचंच हे तुकाराम 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 मी जायचो तिथं आणि तुकोबारायच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे आणि कीर्तनात आले की हे राजछत्र होतं तुकोबारायला राजछत्र कोणाचं छत्रपतींचं आणि तुम्हाला सांगू का परमार्थाला सुद्धा योग्य व्यक्तीचं जर राजछत्र जर भेटलं तर परमार्थाला सुद्धा सोन्याचे दिवस येतात बरं का योग्य व्यक्तीचं राजछत्र भेटलं हा कारण की काही काही भागात परमार्थ नाहीये ह्या व्यक्तींना आणला आणि तो व्यक्तींना आणला त्यांना हे तिसरे दिलंच पाहिजे नाव घेणार नाही पण मला वाटतं परमार्थ आणण्याकरता काही व्यक्तींचा मोठा हात असतो आणि मग ना आणि मग तुकाराम महाराजांना तुकाराम महाराज ते बसले तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू झालं पंचपदी झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना घ्या नाही लागत आम्हाला नाही लागत घेतला नाही स्वीकार केला ऍक्सेप्टेड नो ऍक्सेप्टेड हा नो ऍक्सेप्टेड आणि मग ऍक्सेप्ट नाही केला डाटा तसाच तसा बरं का सुनील महाराज तसंच तसा डाटा बाजूला ठेवला आणि मग ना म्हणले बसा कीर्तन बसली छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसले आता ही बातमी सुभेदाराला कळली कुठला चाकणचा सुभेदार आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसली बातमी कळाली कोणाला कळाली चाकणच्या सुभेदाराला कळाली अनेक पठाण दिन 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 करत करत लोक गावकडे यायला लागले घोड्यांचा टाक 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 आवाज व्हायचा आणि घोड्यांचा आवाज करत करत लोक गावकडे यायला लागले त्या काळात गुप्तचर खात्याचा प्रमुख बैरजी नाईकाला कळलं की आपल्या कीर्तनावर हल्ला होणार आहे कीर्तनावर हल्ला होतोय राजांच्या कानावर जाऊन सांगितलं राजा ऐका उठावं लागतंय आपल्यासनी उठावं लागतंय कीर्तनावर हल्ला होतोय चाकणच्या सुभेदाराला तर आता नाही उठले राजा ऐका कीर्तनावर हल्ला होणार उठा राजा तुम्हासनी सांगतोय उठा की राजा उठण्याच्या अगोदर कीर्तनातली लोकच उठून पळायला लागले हे पळा रे सगळे लोक पळायला ऐका रे
आणि सगळी लोक पळायला लागल्यानंतर त्या दिवशी तुकोबाराय म्हणला, ए पळताय काय? 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी परी कीर्तन रंग सोडू नये, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथ. बसले कीर्तनात, जो यायचा आहे तो येऊ द्या, मी आहे ना स्वतः इथं, स्वतः देव सांभाळ करणारे आपला. तुम्ही कीर्तनात बसून राहा. तुकोबारायांनी शब्द दिला, तुकोबारायांनी शब्द दिला कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना. मी पाहतो त्यांच्याकडे. आणि मग तुकोबारायांनी पांडुरंगाचा गाणा घेतला. का रे, जसं वरून काळ आहे तसं आतून पण काळ आहे. एक तर कलियुगात तुझी कोणी भक्ती करत नाही, आम्ही करतोय. आमच्या कीर्तनावर संकट आणतो. तेव्हा याद राख, इथून पुढच्या काळात तुझी कोणी भक्ती करणार नाही. देवाला घाम फुटला आणि देव कीर्तनात आले. तुकोबारायचे पाय धरले, फार फणफणले. तुम्ही शांत व्हा, यांच्या का पाहिलं मी स्वतः देव ईश्वर गेले. आणि जेवढे मावळे आपले होते का, मावळं 18 पगड जातीतलं, 12 बलुतेदार सगळं आतमध्ये घातलं. स्वराज्य कोण आहे? एकच नाही, 18 पगड जातीचं स्वराज्य आहे. हे कोणा एका जातीवाल्यानं मग तेव्हा घेऊन आहे, हे माझं म्हणणं आहे. आणि मग सगळे 18 पगड जाती 12 बलुतेदार आतमध्ये घातले. आणि जा तुम्ही कीर्तनात जा, मी आहे ना स्वतः देव म्हणले. आतमध्ये घातले. सगळ्यांचा सांभाळ करण्याची भूमिका देवानं घेतली. आतमध्ये घातले. ते पठाण आले, विश्वर आले, पण तोपर्यंत देवानं आरडा केली. जेवढे कीर्तनात बसले तेवढे शिवाजी महाराज करून टाकले. वाढायला लागले, आरडायला लागले. काय म्हणले? आराध्य कुशवा उधर खड़ा है, उसको पकड़ के लेके आ जा. एक पठाण आतमध्ये गेला आणि शिवाजी महाराज म्हणून पकडलं. शिवाजी महाराज विशीच्या आतमध्ये पकडले. का तू बाहेर निघाला का तू निघायचं रफी. तू म्हणायचा शफीक मी पहिले शिवा. शफीकला सोडलं का परत आतमध्ये जायचं. परत आतमध्ये जायची, शिवाजी महाराज म्हणून धरायचे. शिवाजी महाराज म्हणून धरलं, बाहेर निघाला का तू निघायचा अरे तू बाग आहे. तू म्हणायचा मम्मद मैं पहिले शिवा. त्यांचा राजा वाईट आला. तो म्हणला सबको काट डालो. काय म्हणलं? सबको काट डालो. देव म्हणले अंगलट झालं की देवानं लगेच सगळ्यांची रूप आकर्षित केली. स्वतः घोड्यावर बसले. टाच मारून घोड्याला एवढंच आणि मग घोड्यावर बसले. स्वतः देव घोड्यावर बसले. आणि बघा, स्वतः देव घोड्यावर बसले आणि जगाच्या मालकानं तुकोबारायाच्या कीर्तनातून स्वतः छत्रपती शिवरायांचं रूप घेतलं. बघा आपल्या राजाची किती मोठी जागा होती. स्वतः छत्रपतींचं रूप घ्यावं पांडुरंगानं. आणि घोड्यावर बसले आणि नेलं काटेवाडात. काटेवाडीला नाही बरं का, काटेवाडा. काटेवाडात नेलं आणि घोड्यांना ना केली टाका घाली. त्या काळातल्या घोड्यांना कळत होतं. त्या काळातल्या घोड्यांना कळत होतं मालक काय म्हणतोय. मग घोड्यांना आज्ञा केली. आपली वक्ती बाबा सांगायची, बडबडजीनो घोडो खानो घणो चलनो थोडो. बडबडजीनो घोडो खानो घणो चलनो थोडो. घोड़ो की छड़ो मारो नीचे बडजी और ऊपर घोड़ो. तुम्हाला नाही कळलं? मराठी सांगतो, मराठी ही मारवाडी भाषा. मराठी सांगतो. बडजीचं घोड त्याला खायला मोका पण चालायला थोडं. कधीतरी घोड्यावर जर बडजी बसलं आणि छडी मारली ढाळाव म्हणून तर बडजी खाली आणि टांगा पलटी. असं मग महाराज अशा प्रकारे कीर्तनाचा सांभाळ केला. सांभाळ करण्याची भूमिका होती पण विचार शुद्ध होते. विचारावा
सगळ्यात मोठं समाधान या विचारात आहे. आणि मग या जगतामध्ये आम्ही आलो तर हे समाधान घरी नेलं पाहिजे रे. आणि घरी ज्या दिवशी नेताल त्या दिवशी समाधान मिळेल. आणि समाधान कशात आहे? महाराज म्हणले नामचिंतनात. आणि हे केलं पाहिजे. 12:30ला 8 मिनिटं कमी असताना सांगायला लागले की काय केलं पाहिजे? समाधानाची वृत्ती जोपासली पाहिजे. 8 मिनिटानंतर आपल्याला थांबायचं, पण 8 मिनिटं तुम्ही अजून माझ्याकडे ताब्यात आहे. मग महाराज म्हणले 8 मिनिटात आम्ही काय करायचं? तर सांगतो, पुरावा आहे माझ्याकडे. आम्ही जगतातलं महत्वाचं गणित त्या नामस्मरणाच्या माध्यमात जर विचार करण्याकरता जर लावलं तर महाराज या सेवेत आहे काय असं थोडासा पुरावा देतो. संस्कार माध्यम आपल्या जवळ आहे हा विचार केला तर संस्कार जोपासता येईल. सध्या संस्काराची तीव्रता आपल्याला कमी पाहायला मिळते, बरोबर. आणि संस्कार लय महत्वाचे. आपलं गाव कोणतं आहे? गाव येळपणे. आणि येळपणे गावातील एक पोरग ना डबल ग्रॅज्युएट झालं, सतीश. आणि अनिलजी ते डबल ग्रॅज्युएट झाल्यानंतर ते आलं घरी. पप्पांकडे निकाल दिला. पप्पांना म्हणायला लागले मला चांगले मार्क पडले. आणि चांगले मार्क जर पडले तर मला नोकरी करायची. पोरग म्हटलं नोकरी करायची, पण पप्पा म्हटले आपल्या घरी 25 जर्सी गाय. 25 जर्सी गायनं एका गायनं 20 लिटर दूध देऊ दे. 25 गुणुले 20 किती झालं? 500. हा गणिताला लय शार्प आहे तुम्ही. 500 लिटर झालं. सचिनराव. आणि बरं का सचिन साहेब गणिताला ते साहेबाचे म्हणल्यावर काय बोलायचे तिथं. आणि मग 500 लिटर दूध झालं. परत आता 500 गुणुले 30 किती झालं? 500 गुणुले 30 15,000 बरोबर ना. 15,000. तू महिनाभर जाणार नोकरीला आणि महिनाभराचा पगार किती घेणार? 15,000. इथं दिवसाला तुला किती पगार पडतो? 15,000. 5,000 रुपये मेंटेनन्स पकड आपला. काय कांडी असेल, भुसा असेल, दात राहतील का नाही त्याला पटलो. आणि नानाने काय लॉजिक लावलं बघा असं. त्याच्यामुळे मोंड्याला मला चांगला पाहिजे पुढं असं. आणि मग आडी लाडा बरं का. आडी बघ काय झालं माहिती का असं. आणि मग ना काय झालं ते म्हणलं दात राहतील. पप्पानी चांगलं गणित समजून सांगितलं सचिनजी बरं का, पवार साहेब. आणि गणित समजून सांगितल्यानंतर बरं का आणि पोरग म्हटलं मग काय तिकडे नोकरीला जायचं, महिनाभर राबायचं दुसऱ्याच्या ताब्याखाली. आपल्या इकडे टाक चारा काढणारा वारलाय म्हटलं. पोरग म्हटलं काम करायचं, कष्ट करायचं. चाल गड्या तुला रगड्या भीती कशाची, एवढं प्रमाण फेड बसलं पाहिजे. कीर्तन करा असं बाई उखळा टाकला का मुसळातून बाहेर निघाला पाहिजे. आणि मग आता काय करावं? आनंद झाला. पोराला पोरग म्हटलं काम करायचं. आणि मग भीती कशाची, परवा बी कोणाची. आणि लागलो ओझी उचलायला. मकाची ओझी उचलायचं, घासाची वाड्याची ओझी उचलायचं. त्याच्या पॅशन प्रो गाडी होती. आणि मग लागलो वजी उचलायला. वजी उचलून मणक्यात पडला घ्या. मणक्या बोला ना काय पडला? अण्णा बोला ना. घ्या. आणि गेलो ते शिरूरला डॉक्टर गेलेले तिथं बघा. तिथं बायपासला तिथं फोटो लावलाय. एक्सरे काढून मिळते तिथं. बायपासला मोठा बॅनर लावलेला आहे. आणि डॉक्टर कथी नावाची डॉक्टर बघा तिथं. हाय मला सगळं माहिती. अभ्यास पाहिजे सगळीकडे असं. आणि मग ती म्हणला एक्सरे काढा. गेलं इथून येळपण्यातून आपलं शिरूरला गेलं. शिरूर जवळ होतं, श्रीगोंद्यापेक्षा स्वस्त इकडे. एक्सरे काढायला गेलं शिरूरला. आणि शिरूरला गेलं आणि डॉक्टरकडं एक्सरे काढला. डॉक्टर म्हणला तुमच्या मणक्यात पडलाय गॅप. हा गॅप जर भरून काढायचा तर तुम्हाला गप बसावं लागेल. पोरगं म्हटलं मी वेल एज्युकेटेड आहे, वेल शार्प आहे. आणि मग मी काय केलं पाहिजे? डॉक्टर साहेब तुम्ही थोडस मार्गदर्शन करा. डॉक्टर म्हणले येडाय तू, एवढा शिकलेला आहे, जेवढा शिकला तेवढा उगला. आता काय करा? हे म्हणला काम करायचं. डॉक्टर म्हणले तुझा नोकरीला पुणे जवळ आहे, पुण्याला जा एखाद्या चांगल्या नामांकित कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दे. बरोबर गेलं. घरी आलं इंटरव्ह्यू देण्याकरता. ती कागदपत्र होती त्याची घरी सगळी घेतली पिशी. घरच्यांना कोणालाच विचारलं नाही. घरच्यांचा रागच आला होता. मणक्यात एवढ्या लवकर गॅप पडला म्हणला काय सोपं आहे काय वय, कुठं जायचं अजून आयुष्य. आणि मणक्यात पडला गॅप. गेलं डॉक्टर कडून पुण्याला गेलं. आणि पुण्याला एका नामांकित कंपनीमध्ये त्याचा इंटरव्ह्यू होता. साहेब त्या दिवशी काही मुळात नव्हतं. साहेबाची गरीब मंडळी बरोबर भांडणं झाली होती. साहेब जे येईल का इंटरव्ह्यू द्यायला त्याला धावायचं, असं धावायचं. साहेब धावायचं. एकही पोरग साहेबाने पास नाही केलं त्या दिवशी. म्हणलं एवढ्या हुशार पोरांचं काय व्हायना तर माझ्यासारख्याच
काय व्हायचं त्याने पिशी उचलली निघलं घरी म्हणलं आपलं चला येळ आपली जिंदाबाद निघालं घरी आणि घरी निघालं पण घराकडे निघत असताना ऑफिसच्या पायऱ्या उतरायला लागलं पण त्याला चमत्कार झाला म्हणला सामान्य भूमीतली माणसं नाही आपण बाळू मामाच्या भूमीतली माणसं आहे ए जे होईल ते होईल मामांना आपल्याला शिकायचंय शिकवलंय मामांनी आपल्याला काय शिकवलंय जीवनात एकतर माणसानं हारावं नाही ते एकतर जिंकावं हा जिंकलं तरी आपलाच विजय आणि हारलं तरी आपलाच विजय तुम्ही म्हणता ना हारल्यावर कसं काय विजय हारल्यातून माणसाला सुद्धा बोला शिकायलाच मिळतं म्हणून माणसाला कधीतरी बोला हारलं सुद्धा पाहिजे नेहमी जिंकणं हे सुद्धा उपयोगाचं नाही त्यांना अहंकार निर्माण होतो पोरग म्हटलं ठीक आहे निघलो घरी युटर्न घेतला युटर्न घेतलं म्हटला आणि मग चला आपलं इंटरव्ह्यू द्यायचं मग घरी जायचं आणि ऑफिस मध्ये शिरायला लागलं पण पोरांनी बाहेर चपला अस्त व्यस्त काढल्या होत्या माझ्यावर परदिवशी महाराज होते इकडचे होते राऊरी पट्ट्यातले हा आरडगावचे तिकडचे होते आणि त्यांनी एक चप्पल तिकडे काढली एक चप्पल इकडे काढली माझ्यावर कीर्तनाला आणि एक चप्पल तिकडे काढली एक चप्पल इकडे काढली म्हणलं तुम्ही असं का केलं की मला म्हणले चप्पल अशी काढली तर चप्पल चुरीला जात नाही काय लोक आणि वगैरे आणि एक चप्पल इकडे काढली एक चप्पल यानं सगळ्यांची चप्पल जुळून ठेवल्या पॅरेगॉनला पॅरेगॉन बाटाला बाटा म्हणला नको कोणाचा गाटा सगळ्यांच्या चपला जुळून ठेवल्या आतमध्ये आलं काही चपला जुळून ठेवायचा संबंध होता का नाही पण घरची त्याच्यावर काय होते बोला संस्कार होते घरची संस्कृती होती त्याच्यावर ते काम करण्याचं आणि त्यानं ते चपला जुळून ठेवल्या थोडं मॉनिटर दिला आणि आतमध्ये आलं ते आतमध्ये आल्यानंतर थोडस कागद पडली होती बिस्किटाची याला घरी सवय होती गाया बाहेर बांधल्या की पहिल्यांदा शेणकूड करायची बोलायला सवय होती याने ती कागद उचलली आणि टाकली कचरा कुंडीत नेऊन काही संबंध नाही पण तरी घरचे संस्कार आला आतमध्ये फॅन चालू होती अख्ख्या ऑफिस मध्ये याला घरची सवय गोट्यातली फॅन बंद करायची बोलायला सवय होती यानं ती तड सगळी फॅन बंद करून टाकली आतमध्ये आलं परत लाईटी चालू होत्या याला घरी गोट्यातली लाईटी बंद करायची सवय होती सगळ्या लाईटी बंद केल्या तिथं जार होता पाण्याचा जार होता तो नळ लीक झाला होता याला घरी गाया पाणी पाजल्या का नळ बंद करायची सवय होती यानं तो जारचा नळ बंद केला आणि 31वा नंबर याचा लागला मे आय कम इन सर सर म्हणले यस कम इन सिट हिअर तुम्हाला नाही कळालं हा सिट हिअर म्हणजे इथं बसा पोरग बसलं हा माझा रिझ्यूम मला पास करा सर म्हणले त्याची काही गरज नाही यू आर सिलेक्टेड तू पास झाला हा मला तर अजून प्रश्न विचारला नाही पास कसं काय केलं साहेब म्हणले माझ्या समोर सीसीटीव्ही फुटेज लावले कॅमेरा लावले या कॅमेऱ्यात बघितलं तुझ्या अगोदरच्या 30 आले एकाचे लक्ष ऑफिसच्या चपलांपासून कागदांपासून लाईटींपासून फॅन पासून नळापर्यंत कोणाचं लक्ष गेलं नाही 31वा तू असा रे या गोष्टी का तुझं लक्ष गेलं तू माझ्या नोकरीत पास झाला सकाळी 7 वाजता ऑफिस जॉईन कर पोरग म्हटलं साहेब तुम्ही केलं पास पण मी झालो नापास कस काय म्हणले मी तर पास केलं ना नापास कस काय झाला साहेब ठरवलं होतं की स्वतःच्या जीवावर जीवनात काहीतरी करून दाखवायचं पण आज एकदा पुन्हा सिद्ध झालं की आई वडिलाचे संस्कार असल्याशिवाय माणूस कोणत्याच परीक्षेत पास होत नाही संस्कार असावे आणि सांगू आज मी धन्यवाद देणार कोण माझ्या 4ही भावांना पण धन्यवाद देणारा मी कोण नाही मला वाटतं तुकोबर आहे धन्यवाद देतात आपुल्या गीता जो असे जागता धन्य माता पिता याची मग धन्यवाद देतात त्या धन्यवाद देणाऱ्याला सुद्धा धन्यवाद देऊ विठोबा
आम्ही जन्मातलं बरं का सुनीलजी आणि मग हे जन्मातलं गणेश सार्थकी लागलं की काय होईल आम्ही हा विचार केला तर नाशिवंत देहाची किंमत कळेल नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मग काय करावं इकडे बघा संत समागमाची आवड धरावी नाना बरोबर आणि परमार्थाची तातडी करावी म्हणून का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान अभंगाचा भावार्थ निषेध केलेला आहे परत म्हणायचं नाही महाराज अभंगावर बोलले ना मी ऐकून सुद्धा नाही गेला अभंग सुटलाय आपला जास्त बोलत असताना या गोड गुणीजन मंडळीने मला साथ दिली म्हणून मला बोलता आलं बरं का या महाराज मंडळींचे आभार व्यक्त करतोय सुनील महाराज आहे संपत महाराज आहे आदरणीय आमचे अनिल महाराज आहे सुंदर वाजवलं गड्या गायलं सुंदर आकाश महाराज आहे सुंदर सगळ्यांचे सिस्टीमवाल्यांचे ते शुभम दादाचं तर काही कौतुकच करावं ते सुंदर साऊंड सिस्टीम मस्त आहे त्यांची त्यांना कळते ट्रबल बास गेन कसा फिरवावा त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि म्हणून हा आणि म्हणून त्यांना कळतंय धन्यवाद आहे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो विनेकरी बाबा असतील हे सगळे आमचे येळपणे गावकर भजनी मंडळ बरं का तुमच्या सगळ्यांचे आभार नाना बरं का सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय सगळ्यांचे आभार हे आमचे दोन बरं का दोन राहिले इकडे त्यांना आणि म्हणून ते दोघांचे पण आभार ते दोघंही 20 जणांची टाळ त्या दोघांनी एकट्याने वाजवली आणि मग ते दोघांचे आभार सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आणि समोर बसलेले आता बरेच मान्यवर आहे मी आता कीर्तनात जसं जसं येईन तसं तसं घेतलंय जरा आपण तरी आता कोणाची नावं नाही घेत तुम्ही सगळेच माझे आहात आणि मी तुमचा ही भावना आहे आपली आपण MS16 कुणी काही वळा आपलं असतंच तसं आणि म्हणून हाय आपलं तसं आणि म्हणून आपण सगळे एकच जिल्ह्यातले 16 आपलं 16चे ना तुमच्या काही पण मग काय भावकीचे आपले सगळ्यांचे काय आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय आता पोरांचं म्हणणं होतं की पिंगळा पण आता वेळ झालाय नको वेळ झालाय आता वेळ झालाय त्याच्यामुळे थांबू मला माहिती दाट पेरलं का लाल शर्टावाले कानसाला जरा बारीकच पडत माहिती मला आणि म्हणून त्यांना जरा घाई पुढे कार्यक्रम आहे 2-4 कार्यक्रम आहे त्यांना त्याच्यामुळे ते नाही आता जाऊ द्या आता नाही वराती मागून गोड काहीच काम आलं नाही असं आणि म्हणून आता नाही आता झालेली सेवा समर्पित करतोय आणि म्हणून गेल्या 2 तासात गेल्या 2 तासात चुकून एखादा शब्द माझ्याकडून गेला असेल नाना बरं का ही सगळी माझी प्रेमाची माणसं आहे बरं का राजेंद्र दादा चुकून एखादा शब्द गेला असेल तर बरं का प्रशांत दादा काही चुकलं असेल ना तर सगळ्यांना म्हणतो आई बरं का चुकून एखादा शब्द गेला असेल ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करा ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या त्याची काय गरज नाही माझा बाप श्रीमंत आहे किती श्रीमंत माझ्या बापाच्या दारात जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ बाप श्रीमंत आहे लेकरं का नसणार म्हणून झालेली सेवा समर्पित शेवटची चाल म्हणायची नाही म्हणायची ठीक आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार तांत्रिक अडचणीमुळे हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार काही कारणास्तव आजच्या कीर्तनातील शेवटची चाल तज्ञांच्या अंदाजानुसार रद्द करण्यात येत आहे विठाला जय जय जय